ओ बाई नेहा, येते मी मार्केट मधून जाऊन. पाहिजे घरी लक्ष ठेवજો. ओ आजी, तू मार्केटला चालली ना? त्यासाठी 2 चिप्सचे पॅकेट, 2 मॅगीचे पॅकेट, आईस्क्रीम, ज्यूस घेऊन ये. काय तिने आणत गेलो तो बाई? जाय तिकडे. नाही आणत? बरं तू जाय. तू पाय फक्त मी आता काय करतो. तू ये तर घरी तिकडे. ओ आप्पा, ओ आप्पा, ओ आप्पा, तुम्ही आज आजीले मारा. मी तुम्हाला 5,000 देतो, फक्त तुम्ही मारा. नाही मारा तुम्ही आज. नाही कोण मारलं तर मेली गेली तर नाही मारत ते. आणि मेली तर मग काय करेन? तुम्हाला 5,000 पाहिजे का आजी पाहिजे? आजी पाहिजे. आप्पा, मला जर कोणी म्हटलं असतं ना तर मी 5,000 रुपये घेतले असते. ओ बाई, ते सोन्याचं अंड देते. अंड हो. बरोबर. हे बुढी सोन्याचं अंड कसं देते? अंड तर कोंबडी देत असते. हा, पहा लागन आता. नो. तू माझ्या काऊन येऊन राहिली? हे घे सामान, घे ठेव बरं पटापटा. चल लवकर काम कर. चल लवकर पहिलेच उशीर झाला. झोपा आता, मोबाईल नका पाहू. 11 वाजले. जेवण झाले, खावणं झाले, नुसतं मोबाईल पाहत राहते. नो. झोप न हो पोरी तू. माग येऊन राहिली. चल झोप लवकर. तू झोप मग झोप. नो. झोप न हो पोरी. तुला काय झोप नाही येऊन राहिली का? किती वाजले? चल झोप. अरे पोरी, झोप. हे अंगावर घे. हे इकडे सगळं झोप. 11 वाजून झाले तरी झोपाचा पत्ता नाही तिचा. नो. पोरेली अंडच नाही देऊ राहिली. आप्पा, उठा ना. काय आप्पा, उठा. अरे एवढ्या सकाळी 5 वाजता उठून राहिली काय? किती जाय झोप. एवढ्या सकाळी नाही उठत मी. जाय. आप्पा, मी काल रातभरापासून पोरेली. तुम्ही म्हणे आजी सोन्याचं अंड देते म्हणे. मी कालपासून पाहू राहिली. आजीचा काही सोन्याचा अंड द्यायचा पता नाही. तुम्ही खोटं बोलले. पोरी, सोन्याचं अंड म्हणजे पगार आहे तिला चालू. पगार नोकरीवर नाही का ते? तिला पैसे नाही भेटते, त्याला सोन्याचं अंड म्हणते. समजली?